Hello everyone, Swapnil this side. Today, on the occasion of World Kidney Cancer Day, we are going to have a brief conversation about kidney cancer. So today, we have with us Dr. Gaurav Nigde sir. He is working as a consultant hemato-oncology and medical NDM Kolhapur. So how are you, Gaurav sir? Good. Thank you. Yeah. So my first basic question is, what is kidney cancer? नमस्कार, मी डॉक्टर गौरव रमेश निगडे, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, कोल्हापूर. किडनी कॅन्सर हा एक प्रकारचा कॅन्सर आहे की जो आपल्या मानवी शरीराच्या किडनीज ज्या असतात, जे फिल्टरिंग ऑर्गन असतात, या किडनीच्या सेल्स पासून हा निर्माण होतो. त्यामुळे ह्याला किडनी कॅन्सर असं म्हणतात. आणि हा निर्माण किडनी पासून होऊन हा भविष्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये, म्हणजे जसं की लंग्स असू देत किंवा बोन्स असू देत, अशा ठिकाणी तो स्प्रेड होतो. म्हणून या आजाराविषयी सर्वसामान्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे. ओके. किडनी कॅन्सरचे टाइप्स किती आहेत? किडनी कॅन्सरचे तसे फार भरपूर टाइप्स आहेत. खरं मोस्ट कॉमनली जर बघितलं की जे आम्ही रुटीन प्रॅक्टिसमध्ये बघतो, तर त्यामध्ये 3 टाईप मोस्ट कॉमनली आढळून येतात. त्यामधला सगळ्यात पहिला टाईप आहे तो म्हणजे क्लिअर सेल कार्सिनोमा. हा 90% लोकांमध्ये दिसून येतो. हा कॅन्सर मोस्ट कॉमनली अडल्ट मध्ये होतो, म्हणजे जे लोक 60 वर्षाच्या वरचे असतात त्यांच्यामध्ये या कॅन्सरची रिस्क जास्त आहे. ओके. सेकंड कॉमन टाईप आहे ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा, जो की किडनी पासून जस्ट पुढच्या साईडला जे कलेक्टिंग डक्ट्स, म्हणजे जे युरिन कॅरी करण्यासाठी जे ट्युब्युल्स असतात त्यापासून तयार होतो. आणि जी लघवी साठवण्याची, जी युरिन साठवण्याची जी बॅग असते, त्या ठिकाणी हा कॅन्सर आढळून येतो. हा सेकंड कॉमन कॅन्सर आहे अडल्ट मध्ये, ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा. आणि थर्ड मोस्ट कॉमन इज न्यूरोब्लास्टोमा, की त्याला की विल्म्स ट्युमर असं म्हणतात. आणि हा विल्म्स ट्युमर हा युजली 5 वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांमध्ये कॉमनली आढळून येतो. ओके. तर किडनी कॅन्सरचे असे वयानुसार स्टेजेस देखील आहेत? स्टेजेस नाही म्हणतात, टाइप्स, वेगवेगळे टाइप्स. ओके. तर किडनी कॅन्सरचे जे सायन्स आहेत ते कधी समजतात किंवा ते कशा पद्धतीचे असतात? किडनी कॅन्सरमध्ये मोस्ट कॉमनली लोक येतात कंप्लेंट्स घेऊन की पोटामध्ये काहीतरी गाठ जाणवत आहे, हाताला काहीतरी गाठ जाणवत आहे, पोटामध्ये कळ मारत आहे खूप जोरामध्ये, नंतर लघवीमधून रक्त चाललं आहे, लाल रंगाची लघवी होत आहे, ज्याला की आम्ही हिमॅच्युरिया म्हणतो. थर्ड थिंग इज वजन कमी होत आहे, भूक कमी लागत आहे, वारंवार ताप येत आहे. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स हे मोस्ट कॉमनली किडनी कॅन्सरमध्ये आढळून येतात. ओके. तर किडनी कॅन्सर हा डायग्नोस कसा केला जातो? किडनी कॅन्सर डायग्नोसिससाठी सगळ्यात पहिला पेशंट आले की आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो. हिस्ट्रीवर काय त्रास होतो, सायन्स सिम्पटम्स बघितले जातात. हिस्ट्री नंतर त्यांचं लॅब टेस्टिंग केलं जातं, ज्याच्यामध्ये आम्ही काही ब्लड टेस्ट असतात त्या ब्लड टेस्ट केल्या जातात. युरिन टेस्ट असते, युरिन टेस्ट मध्ये सुद्धा आपल्याला कॅन्सरच्या सेल्स आढळून येतात, त्याच्यासाठी टेस्ट केली जाते. थर्ड थिंग इज स्कॅन. वेगवेगळे स्कॅन असतात, सिटी स्कॅन असतात, पेट स्कॅन असतात, असे की जेणेकरून हा कॅन्सर नक्की कुठं आहे, कुठल्या साईडला आहे, किती प्रमाणात तो स्प्रेड झालेला आहे, या गोष्टी कळतात. आणि लास्ट थिंग इज बायोप्सी. बायोप्सी म्हणजे ह्या गाठीचा एक छोटासा तुकडा काढून तो मायक्रोस्कोप खाली तपासला जातो, की जेणेकरून कॅन्सरचं निदान हे 100% व्हावं आणि हा कुठला टाईप आहे कॅन्सरचा हे पण समजून यावं, की जेणेकरून त्याच्यासाठी आपल्याला करेक्ट ट्रीटमेंट देता येईल. ओके. ओके. तर किडनी कॅन्सरच्या ह्या ज्या तुम्ही स्टेज सांगितल्या किंवा कोणतेही स्टेज असेल तर त्यावरती ट्रीटमेंट कशी असते किंवा कशा पद्धतीने घ्यायची असते? किडनी कॅन्सरवरती ट्रीटमेंट मध्ये आता जसं की तुम्ही बोलला की स्टेजेस असतात, प्रत्येक कॅन्सरचे स्टेज असतात, तशा किडनी कॅन्सरमध्ये पण स्टेज असतात. युजली स्टेज 1, 2, 3, 4 अशा स्टेज असतात. मोस्ट कॉमनली स्टेज 1, 2, 3 या स्टेजेसमध्ये किडनी कॅन्सर पेशंट्सला सर्जरी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अशा पेशंट्समध्ये जी पण किडनी कॅन्सरने व्यापलेली आहे ती ऑपरेशन करून बाहेर काढून टाकली जाते. आणि त्याच्यानंतर सगळे रिपोर्ट्स वाचून, ऑपरेशनचे रिपोर्ट्स बघून भविष्यामध्ये नवीन ऍडव्हान्स्ड इम्युनोथेरपी नावाचे इंजेक्शन आलेले आहेत, ते इंजेक्शन दिले जातात पेशंटना, की जेणेकरून हा आजार परत फ्युचरमध्ये उद्भवू नये. आणि सेकंड थिंग म्हणजे जे पेशंट लास्ट स्टेजमध्ये हॉस्पिटलमध्ये येतात, जे एकदम पसरलेल्या अवस्थेत कॅन्सर असतो, अशा पेशंट्सना व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये टॅबलेट्स पण आहेत आणि इंजेक्शन पण आहेत. ओके. तर किडनी कॅन्सरची जी रिस्क आहे ती रिड्यूस करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? किडनी कॅन्सरची रिस्क रिड्यूस करण्यासाठी एकतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही फार महत्वाचं म्हणतो, की ज्याच्यामध्ये हेल्दी डाएट हा एक पहिला मुद्दा आहे. सेकंड इज एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज. थर्ड इज अवॉइड स्मोकिंग आणि टोबॅको प्रॉडक्ट्स. आणि फोर्थ इज
बाबा एक हेल्दी म्हणजे तुमचं एक मेंटल कॉन्शियसनेस आणि ह्याच्यासाठी एक योगा आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. बरोबर. तर सर तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नवीन आलेल्या आहेत, तर मग त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा म्हणजे हॉस्पिटलचे देखील प्रयत्न असतात का लोकांना त्याचा अवेअरनेस कसा, म्हणजे कारण टेक्नॉलॉजी ही प्रत्येकालाच माहित नसते. टेक्नॉलॉजी जरी माहिती नसली तरी पेशंट्स ह्यासाठी आमच्याकडे येऊ शकतात, हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी करू शकतात. आम्ही कन्सल्टिंग आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. आजकाल किडनी कॅन्सरमध्ये व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये सिम्पल टॅबलेट पासून ते इम्युनोथेरपी नावाचे एकदम फॅन्सी मेडिसिन्स वापरले जातात आणि जे कोल्हापूरमध्ये आपण उपलब्ध करून देतो. त्यामुळे जरी सपोज लोकांचा म्हणजे त्यांना ऍसेसेबल नसेल माहिती, ऑनलाईन माहिती किंवा डेटा, तर त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन चौकशी करू शकतात. ही खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की लोकांनी जर तुमच्यापर्यंत रिच आउट केलं, पोहोचले, तर त्यांना संपूर्णतः माहिती मिळू शकते. तर सर कॉमन मॅन कोणत्याही कॉमन मॅनने जेव्हा कॅन्सर हा शब्द ऐकतो त्यावेळी साहजिकच एक भीती बसते. तर त्या कॅन्सरच्या म्हणजे ज्या पण स्टेजेस आहेत, सपोज पहिली असेल तर त्यांनी म्हणजे न घाबरता त्यांनी प्रथमतः कोणती गोष्ट केली पाहिजे? सपोज एखाद्या कॉमन मॅनला जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर प्रथमतः फर्स्ट स्टेप त्यांनी काय घेतली पाहिजे? सगळ्यात पहिला फर्स्ट स्टेप घेतली पाहिजे म्हणजे त्यांनी कुठल्याही जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपल्याकडे हाच एक प्रॉब्लेम आहे की आपल्या इथले लोक हे डॉक्टरांकडे जाण्याच्या पेक्षा जवळच्या लोकांचं म्हणा, नातेवाईकांचं म्हणा, गल्लीतल्या लोकांचं म्हणा ऐकतात आणि आजार अंगावर काढतात. आणि त्यामुळे या आजाराला स्कोप मिळतो की पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यातून चौथ्यामध्ये म्हणजे लास्ट स्टेजला जातात. त्यामुळे आमच्या ओपीडी मध्ये 50% पेशंट हे लास्ट स्टेज मध्येच येतात आणि लास्ट स्टेज मध्ये आलेल्या पेशंटला आम्ही आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जास्त काही करू शकतो. बरोबर. त्यामुळे जेवढं कॅन्सर अर्ली डिटेक्ट होईल तेवढे चान्सेस आहेत की त्यातून तुम्ही क्युअर होऊ शकता. म्हणजे जेवढ्या फर्स्ट तुम्ही कॅन्सर डिटेक्ट कराल तेवढे तुमचे फ्युचरचे चान्सेस वाढतील. बरोबर. तर सर कॉमन मॅन साठी मी अजून एक प्रश्न विचारेन की कॅन्सर जसं की हा मोठा शब्द, त्यानुसार तो शब्द कानावर आला की कॉस्टिंग हा देखील शब्द समोर येतो. तर ओव्हरऑल असं वाटतं की कॅन्सर आहे, बापरे किती खर्च येणार. तर ओव्हरऑल ही जी भीती आहे ते काय म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे कॉस्टिंग हा एक विषय आहे नाही असं नाही. म्हणजे जे काही नवीन मेडिसिन्स असतात जे की आता आपण कोल्हापूरमध्ये उपलब्ध करू शकतो ते मेडिसिन्स थोडेसे कॉस्टली जातात. त्यासाठी मग आपण लोकांना म्हणतो की जसं कॅन्सर आणि या गोष्टींविषयी तुम्हाला अवेअरनेस पाहिजे तशीच अवेअरनेस तुम्हाला इन्शुरन्स आणि या गोष्टींबद्दल पण करावी लागेल की जेणेकरून आपण इन्शुर्ड असू तर चांगल्या कंपनीज तुमचे हे सगळे ट्रीटमेंटचे खर्च पण उचलू शकतात. त्यामुळे तुम्हाला एक वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट अवेलेबल होऊ शकते. चालेल, तर आज या ठिकाणी आपल्याला किडनी कॅन्सर डे या निमित्त डॉक्टर गौरव सरांकडून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळाली आहे. थँक्यू सो मच डॉक्टर गौरव for giving us all the information on the occasion of World Kidney Cancer Day and for sharing all the data about the kidney cancer. It was lovely talking to you. Thank you, sir. Thank you.